मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विविध मागण्यांसाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसातच आणखी एका 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। त्याचबरोबर आश्रमशाळेतील तब्बल 30 ते 35 विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे आढळल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आश्रमशाळेतील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत, आश्रमशाळेतील आरोग्य व्यवस्थेची तपासणी करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या मृत्यूची निपक्ष चौकशी करावी आणि संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहेत। आंदोलनामुळे मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षतेबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे। विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि अनेक विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे आढळल्याने प्रशासन आता या प्रकरणी काय कारवाई करते याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। जो कालचा प्रकार झालेला आहे, चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे, त्याच्या अगोदर 15 दिवस अगोदर एका मुलीचा मृत्यू झालेला आहे। त्या संदर्भामध्ये आता शासन खडबडून जागं झालेलं आहे, सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा जागे झालेले आहेत। आता तुम्ही काय करणार आहेत असं ऐकलेलं आहे की तुम्ही आंदोलन करणार आहेत, कशासाठी आंदोलन करणार आहेत? आज सांगायला गेलं तर आमच्या ज्या आदिवासी समाजातली जी मुलं आहेत, ज्या आश्रमशाळेमधली जी मुलं ठेवली जात आहेत, ते शिक्षणासाठी आम्ही त्यांचं भविष्य पुढे काहीतरी शिकतील आणि आमचं भविष्य चांगलं येईल या उद्देशाने आम्ही ठेवतो। पण आज प्रत्यक्ष बघायला गेलं तर तसे काही वस्तुस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण दिसत नाही। आणि रोजच्या रोज आज बघायला गेलं तर अनेक आश्रमशाळेमध्ये अशा अनेक घटना होत आहेत का तिथे मुलं दगावली जातात। तसेच आज चाडे मासवण या आदिवासी अनुदानित जी आश्रमशाळा जी आहे, त्या आश्रमशाळेमध्ये जी मुलं तिथे शिकत असताना त्यांना त्यांच्यावरती जी काय लागण झाली, ती लागण आज असे आहे का तो मृत्यू त्याच्या अगोदर मृत्यू झाला मुलगी, त्याच्यानंतर आता एक मुलगा झाला। आणि हे जेव्हा निदर्शनात आल्यानंतर, जिथे जो मुलगा दगावल्यानंतर जी मुलं जेव्हा इकडे ऍडमिट होतात 25 ते 26, आज आता काहीतरी 35 मुलं झाली। म्हणजे मला सांगायचं आहे का ज्या नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण जे इथले कर्मचारी असतील, अधिकारी असतील, तिथले आमदार असतील, खासदार असतील, यांचं पूर्णपणे आदिवासी मुलांकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्याकरिता आज आमचे सर्व पालक चिंतेत आहेत का आमचे आदिवासी मुलांवरती जे आम्ही आमच्या भविष्यासाठी आम्ही शिकवतो, पण आज आमची मुलं धोक्यात आहेत। त्यांना पूर्णपणे आहार भेटत नाहीत, त्यांच्या आरोग्याच्या दुर्लक्ष झाले। आज शाळा बघायला गेला तर अनेक शाळा कालोख आहेत, तिथे लाईट नाही, लाईटची व्यवस्था नाही, तिथे पाण्याची सुविधा नाही, शौचालय नाही, अशा अनेक समस्या आहेत। या समस्या आम्ही घेऊन आता या सरकारी दवाखाना इथे सर्व आदिवासी समाज बांधव म्हणून आम्ही सर्व इथे प्रशासनाला आम्ही म्हणजे अनेक गोष्टी झाल्या आहेत, पण या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या आम्ही काही मुद्दे घेऊन इथे आंदोलन करण्याची आम्ही भूमिका इथे ठाम समाज म्हणून आम्ही घेत आहेत। ग्रामस्थ म्हणून एक ग्रामस्थ बोलत असतात का जेव्हा अशी घटना घडते तेव्हा लोकप्रतिनिधी सांगा, राजकारणी लोक सांगा, आमदार खासदार ते जागे होतात, त्याच्यानंतर ते प्रत्यक्ष जाऊन घटनास्थळी भेटी देतात। पण त्याच्या अगोदर आश्रमशाहीची जी अवस्था आहे, तिथे स्वच्छता आहे का, मुलांना जेवण वेळेवर मिळतं का, ते बघत नाही। पण जेव्हा घटना घडते तेव्हा सर्वजण जागे होतात। मग त्याच्या अगोदर का नाही जागे होत? जर त्याच्या अगोदर जर जागे झाले असते तर आता 2 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला नसता ना। म्हणजे आज जरी आपण सांगायला गेलं तर काय माहिती, आश्रमशाळा ज्या आहेत म्हणजे इथला आमदार असतील, खासदार असतील, कर्मचारी, अधिकारी म्हणजे एक पोट भरण्याचा फक्त साधन झालेलं आहे। आमच्या मुलांना आम्ही एक मजबुरी म्हणून आम्ही तिकडे ठेवतोय का, आम्ही अशा अपेक्षा करतोय, पण तसं काही झालं नाही। आज आमच्या मुलांच्या विरोधात आज GR निघाले जातात का आमचा आदिवासी मुलगा हा शार्प बुद्धीचा आहे आणि तो पुढे खेळामध्ये पुढे आहे, कम्प्युटरमध्ये पुढे, याला कुठेतरी दाबण्याचं काम आणि त्याला कुठेतरी दुर्लक्ष करून त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम, कुठेतरी तो मजूर झाला पाहिजे, हमाल झाला पाहिजे, अशा उद्देशाने जे शासनाचं धोरण आहे, हे धोरण कधीपासून चालू आहे, पण हे आता धोरण आम्ही चालून देणार नाही। आम्ही युवा तरुण सर्व जागृत झालेले आहे आणि ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आता तुम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तुमची पुढची दिशा काय आहे आंदोलनाची? मॅडम, काही आमच्या जे आपल्या जिल्हा परिषदच्या बालकांचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, इथूनच्या त्यांची कमिटी असो, JDP शाळेमधली किंवा जे तिथे जे यंत्रणा काम करत त्यांच्या दुर्लक्षामुळे तो मृत्यू झालेला आहे। त्यांना जर प्रामाणिकपणाने त्याला न्याय नाही भेटलं तर आमचं इथे शांततेपणे आम्ही आंदोलन करतोय
आणि जर त्या आंदोलनावर जर शासनाने दखल घेऊन जर आम्हाला न्याय देण्याचा नाही प्रयत्न केला तर आम्ही कलेक्टर किंवा इतर ठिकाणी पण आम्ही मोर्चा करू. ह्या आंदोलनात जर प्रशासनाचे आता तरी डोळे ना उघडले तर ह्याच्या पुढे पूर्ण जिल्हाभर आंदोलन होईल आणि पूर्ण आश्रमशाला आता जे पालक आहेत त्यांचे आई बाबा आहेत ते पण घाबरलेत. आता त्यांच्यामध्ये चिंता आहे की आम्ही या मुलांना आपल्या नक्की शाळेमध्ये ठेवायचं की नाही ठेवायचं. आता पण ते आपण वडिलांची कोणाची बाईट घेतली असेल ते बोलत असतील की आम्ही मुलांना आता शाळेमध्ये आम्हाला वाटलं की ते सुखरूप आहेत, पण आता मी घरी जाऊन ना आता आम्हाला झोप पण नाही लागत आमची मुलं सुखरूप आहेत की नाही. ते हे आमच्या आदिवासी मुलांचं भविष्य आहे. त्यासाठी आम्ही आता पाऊल उचलणार आणि युवा तरुण रस्त्यावरती उतरला आहे, जागृत झालेले आहेत. सर्वांना विषयाचं गांभीर्य हे समजलं आहेच. गेल्या 5 ऑगस्टला जो शासनाने आश्रमशाळेच्या नियमावलीबाबत जो GR काढलाय त्याच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलन चालू आहेत. नागपूर असो, पुणे असो, गडचिरोली असो, आदिवासी आश्रमशाळेचा मुद्दा हा खूप म्हणजे वेगाने पसरत आहे. त्याला लोकांची साथ देखील भेटत आहे. तशाच संवेदनशील वातावरणामध्ये आमच्या पालघर जिल्ह्यातील मासवण या आश्रमशाळेमध्ये 2 बालकांचा मृत्यू झाला. तर तुम्हाला विषय तर समजलाच आहे, पण आम्ही या आजपासून म्हणजे आजपासून या आंदोलनाला सुरुवात करत आहोत. या आंदोलनाचे काही प्रमुख मुद्दे आहेत जे की म्हणजे ज्या निष्काळजीपणामुळे 2 बालकांचा मृत्यू झाला आहे त्या दोषींची म्हणजे त्याची जबाबदारी घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. तरी आजपासून जे आंदोलन सुरू झालं आहे ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. तर पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी आणि भूमिपुत्रांना आवाहन करण्यात येत आहे की या संवेदनशील विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही मासवण या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर राहा आणि या आंदोलनाला पाठिंबा द्या. हा केवळ मासवणचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पेटलेला विषय आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या तळागाळातली मुलांचा हा विषय आहे. याकरता या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी मासवण या ठिकाणी यायचं आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.